जालना मनपा निवडणूक रणधुमाळी सुरू. भाजपची तयारी पूर्ण. कैलास गोरंट्याल. इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया सुरू. युतीबाबत निर्णय लवकरच. माझ्याकडे कुणी प्रस्ताव घेऊन आलं तर त्याचं स्वागत आहे. गोरंट्याल. निवडणूक आयोगानं जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी भाजपची निवडणूक तयारी पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मनपा निवडणूक युतीत लढवायची की मैत्रीपूर्ण पद्धतीनं याबाबत अंतिम निर्णय झालेला नसून महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्षासोबत लवकरच संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपकडून इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जांचं वितरण सुरू असून आतापर्यंत 500हून अधिक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. त्यापैकी 180 उमेदवारांनी भरलेले अर्ज पक्षाकडे जमा केलेत. येत्या 19 व 20 तारखेला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून या मुलाखती जिल्ह्यातील वरिष्ठ नेते घेणार आहेत. 20 तारखेला रात्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या याद्या वरिष्ठ पातळीवर पाठवल्या जातील. तसेच प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या प्रभागात 2 वेळा सर्वेक्षण करण्यात येणार असून मेरिटच्या आधारे पात्र उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती गोरंट्याल यांनी दिली आहे. मनपा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पक्षानं आपल्यावर सोपवली असल्याचं सांगत जे कोणी माझ्याकडे प्रस्ताव घेऊन येतील त्यांचं स्वागतच असेल. मात्र माझ्याकडे न येता इतरही काही वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही असा सूचक इशाराही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे. तसं बघितलं तर जालना किंवा जिथं जिथं महानगरपालिका आहे तिथलं सर्व पार्टीने आपली आपली तयारी केली. तशी आमची पण तयारी झालेली आहे. सांगताना आनंद होतो की गेल्या 2 दिवसापासून आम्ही जे फॉर्म वाटप केलं 500 जवळजवळ 500 पेक्षा जास्त लोकांनी फॉर्म घेऊन गेलेले आणि आज 180 लोकांनी फॉर्म जमा केलेले आहे. 19 आणि 20ला आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे. त्यात सन्मान्य रावसाहेबजी दानवे, सन्मान्य लोणीकर, सन्मान्य नारायण कुचे, सन्मान्य संतोष दानवे, भास्कर आबा, राजेश राऊत, आमचे पप्पू जाधव आणि अशोक पांगरकर आणि मी आम्ही त्या इंटरव्ह्यू घेऊ आणि तसली यादी आम्ही त्या 19 तारखेला रात्री पाठवून देणार, 20 तारखेला रात्री पाठवून देणार. भारतीय जनता पार्टीचा जे काम करण्याची पद्धत अशी आहे की जेव्हा एखादा जिल्ह्याकडून इच्छुक उमेदवाराची जेव्हा यादी जे त्यांच्याकडे येईल तेव्हा ते सर्वे करतात. 2 सर्वे होणार आहेत आणि 2 सर्वेमध्ये जे मेरिटवर असेल त्याला मग ते एबी फॉर्म देणार आहे. रणनीती आणि फॉर्म्युला कसा असणार? रणनीती मी आता सांगणार नाही. आता बघा, एक वरतून युती करावे म्हणून काही लोकांचा आग्रह आहे, आमच्या पार्टीचे पण काही आग्रह आहे, शिवसेनाकडून पण आग्रह आहे आणि RP कडून आग्रह आहे. आता एकदा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग बसू, युती करायचं का नाही करायचं, आपला सीट शेअरिंगमध्ये काय होईल हे सर्व पुढच्या गोष्टी आहे. म्हणून आता रणनीती काय सांगणे योग्य नाही. बघा, मी एक सांगतो की या निवडणूकची जिम्मेदारी भारतीय जनता पार्टीने माझ्या अंगावर दिलेली आहे. माझ्याकडं तसं ब्रह्मानंद चव्हाण येऊन गेले. आज जर कोणी प्रस्ताव घेऊन आला तर वेलकम आणि त्या प्रस्तावावर मी विचार करू, जर माझ्याकडे कोणी आले तर. आणि माझ्याकडे न येता कोणी काही बोललं तर मी त्याबद्दल काही बोलणार नाही.